तर गाडी आलेली आहे मित्रांनो. कोणती डोंगरे मित्रांनो, डोंगऱ्यांनी गाडी मारलेली आहे मित्रांनो. डोंगरिया या नंदी मित्रांनो, डोंगरिया या नंदीची गाडी विजय झालेली आहे. तर सगळी तिकडेच चाललो, मी सुद्धा तिकडेच चाललो. थांबा जरा, ब्लॉग मधून टिकून राहा, त्यांचा आपण मुलाखत घेऊ. बघा आपला हा हरण्या असा वाघासारखा चालतोय आणि वाघासारखा धावतोय सुद्धा मैदानात. हा बघा हरण्या, थोडं पाणी पाजायला घेतले, सध्या दमले तो. आपला हरण्या बोर्लीचा आणि त्यांचे मालक. आता कसं गुढीपाडव्याचा नवीन वर्षाचा दिवस आजचा. पहिल्यांदा मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि सर्वच गाडा मालकांना. आणि दुसरा विषय काय झाला की 26 जानेवारी झाला गुढीपाडव्याचा, त्याच्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन. ही कशी आपली नामचीन मैदान थोडीशी म्हणजे कुठेशी तरी एक चांगल्यापैकी त्यांचं होतं. तर आपलं जर नंदी पळतो, हरणं चांगल्यापैकी पळतो, तर मग आपण मैदानाला का पाळलो नाही, बरोबर असा विचार. तर माझं 1 तारखेचा नियोजन झालेला होता आता या कराडच्या मोठ्या मैदानाला. पण काल कुठेतरी आकाश शेठ, मिलिंद पाटील आणि यशवंत ग्रुपचे आपले श्री शेठ हे काल संध्याकाळी आले की दादा तुला काही करून आम्हाला बैल पळवायचं, कारण आम्ही पण कुठेतरी एक महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे एमपीतून बैल आणलेला आहे, तोही कुठेतरी नामचीन आहे. तर उद्या त्याला जर कोणतरी आपण बैल देऊ आणि जर न पळाला तर मग कुठेतरी त्यांची ती एक त्या मालकांच्या या होऊ शकते. तर मग त्यांनी मला सांगितलं की आपला हरण्या तुमचा त्या तोडीला तोड देईल. आणि जर माझ्या हरण्याच्या जर घरी येऊन जर ते समजायचं मला जर सांगत असतील तर म्हणजे मला पण मोठा एक आनंदाची गोष्ट झाली की त्या बैलाच्या जोडीला हरण्या पळावा आणि तो आज मी पळवला. ट्रोल करून काय रे, ट्रोल करणारा जो माणूस आहे ना तो मी म्हणजे या शर्यती क्षेत्रातच नसतो, तो कुठेशी तरी बसलेला असतो आणि कुठेशी तरी 2 भावात विवाद कसा लावून द्यायचा तो त्याला माहित असतो. पहिल्यांदा शर्यती क्षेत्रात येऊन त्यांनी सर्व त्याचं बघून घ्यावा काय आहे काय नाही. 2 नंदी जेव्हा पळणारे असे मत 100% पळतील आणि ते विजयाचा गुलाला पात्र होतील. शर्यती विषय एक आहे की 2 नंदी जर पळणारे असतील त्यांना टक्कर देणारे जर एखादा सामान्य गाडी मालक जर हिंमत करीत असेल तर त्यालाही आपण कुठेशी तरी कमी समजलं नाही पाहिजे. ज्यावेळेस जर त्याची गाडी बसली तर आपण पण हार पचवायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ती हारजीत आहे आणि ती होणारच. हारजीत ही प्रत्येक खेळात होतच असते आणि असं कोणताच खेळ नाही त्याच्यात हारजीत नाही. आणि प्रत्येक खेळात नियम पाहिजेत, नियमाशिवाय तो खेळच केला जात नाही. नियमाचा आहे. पण तुम्ही बोलले की आता जी आपली ठाणा रायगड जी कमिटी आहे ती चांगल्यापैकी कमिटी आहे, म्हणजे कुठेशी कोणाला काही या नाही. ठीक आहे, त्यांनी असंच टिकाव धरून राहावा आणि गाडा मालकांना न्याय द्यावा. त्यांच्या न्यायाची अपेक्षा प्रत्येकाला असेल आणि शर्यती क्षेत्रात कुठेतरी खेळायला. आपली गाडी घाटावरती कधी दिसणार? घाटावरती आता बघूया कसं. 2 आमचे जे बंधू आहेत आपले साताऱ्याचे, पेडगावचा सोमापंच आपला झेंडापंच आणि बंधूनाना वाड्याचे, ते तिकडच्या घाटावरचा काही नियोजन करतात. त्यांनी जर बोलवला तर तिथेही जाईल. शेठ तुमचं आजचं नियोजन कोणी केलं? आजचं नियोजन आम्हीच केलं. 3 मालक आकाश शेठ, मिलिंद पाटील आणि यशवंत ग्रुपचे श्री शेठ. आणि आजचे तुमचे सुट्टी मेकर आपला ते गायकर म्हणून गोलवलीचा तो होता आणि हरेश मला वाटतं त्याचं नाव, आणि एक निलेश शेलार खांबलपारचा. ही पोरं होती. काही बाबू अविनाश रसाल असेल, ही गावची आपली जगोदा असेल, राजेश राणे असेल, ही सगळीच पोरं आपली एक प्रकारे सुट्टी मेकर. तुमचे सहकारी मित्र आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यांच्याविषयी काय बोलाल? नाही आता हे बघा, हा क्षेत्रात काही एकट्या मालकाचा वेळ नाही. नंदी भरायचा बोलला तर त्याला 4-5 गाडी पाहिजे. 4-5 गाडी माझ्याजवळ अवेलेबल आहे म्हणून तर मी आज या क्षेत्रात आहे. जर मी माझा मीच जर करत राहिलो तर मग घराला नसेल तर मी गोट्यातून पण बैल काढू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना जसं मी हरण्याला सांभाळतो तसं त्या मुलांना सांभाळणं आणि कुठेशी तरी त्यांचाही विचार घेणं महत्वाचं असतं. पहिली गोष्ट हाच मेन स्वभाव असतो माणसाचा, जे आपल्याला नंदी अड्ड्यात आणण्यापर्यंत सगळे मित्र सहकार्य करतात. त्यांच्यावर असं प्रेम असल्यानंतरच कोणत्याही प्रत्येक मालकाचा
आपल्या जोडीला जी मुलं मित्रमंडळी असतात त्यांच्यावर तुमच्यासारखं प्रेम करणारे असतील तरच या म्हणजे आपण मैदानात चांगला गुलाल मिळवू शकतो. माझ्या बाबतीत असं आहे की मी स्वतः तर त्या नंदीवर जीव लावतोच, पण ती मुलं रात्री 12-1 वाजेपर्यंत त्याच्या सेवेला असतात. आणि दुसरा विषय की ज्या वेळेस कधी गाडी मारत जर खाल्ली तर मला मालकाला दुःख नाही होत, नाही एवढं त्यांना दुःख होतं. आणि मग कुठेशी तरी ती आमची आपापसात जशी घरगुती चर्चा होतो की दादा तुम्ही केलं ते आज बरोबर नाही केलं, ते माझ्यासाठी नाही, ते त्या नंदीसाठी की आपला पळतो तर आपल्याला पहिला चांगला काय नाही, मित्रांसाठी आपल्याला शब्दासाठी पण कोणाच्या तरी बैल द्यावा लागतो आणि तो देऊन मित्रांचा पण बरोबर असतो. कारण आपण एखाद्या शर्यतीमधील अर्जित झाली तर तिथे आपण कुठे चुकलो त्या चुक दाखवून द्यायचं, आपले मित्र आपल्याला काम करतात आणि पुढच्या नियोजनात ती चुकी झाली नाही पाहिजे आणि आपल्याला यश मिळवायला चांगली त्याची मदत होतं. त्या मित्रांचं पण बरोबर आहे का नाही? आताच्या परिस्थितीत पूर्वीचा गुगल मॅप नव्हता त्यावेळेस आपण कुठेही रानात गेलो की रस्ता चुकत होतो, पण आता आपल्याला गुगल मॅप आहे. त्या गुगल मॅपच्या हिशोबाने चालायचं, म्हणजेच येणारी आपली जी पोरं असतील त्यांच्या सल्ल्याने चाललो तर त्या आपल्याला वाटेला कुठंच काही अडथळापणा येणार नाही. कुठेतरी आता बघितलं ना आपण आपल्या नंदीला मैदानामध्ये दुखापत झाली होती मधल्या काळात. आज त्याच्यानंतर जसं म्हणजे मैदानामध्ये उतरलं प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक आरामाला वाटतं का कुठेतरी दुखापत झाली म्हणजे स्पीड कमी झालं किंवा काय झालं, मैदानाचं काही कमी भासली का तेव्हा? न पैऱ्यांची काहीच भासली नाही. दुखापत झाली होती भिवंडीच्या खासदार केसरीला, गटपात झाला आणि कुठेतरी चिखला दलदलीत मध्ये बैल पाडला, पहिल्याला भरपूर मार म्हणजे मार लागलेला होता. त्याच्यानंतर मी एक 8-10 दिवसांनी कव्हर करून पळशीला 2 नंबर केला. त्याच्यानंतर 5 लाखाचा मैदान झाला जैन केसरी काशेगावला, तिथे 3 नंबरचा मानकरी झाला आणि त्या दिवशी वेलापूरला फायनलचा 1 नंबरचा मानकरी झाला. म्हणजे बैलाच्या बाबतीत आपण कुठेच त्याला कमतरता पडून न दिली आणि जी त्याची सेवा केली त्या सेवेचा त्यांनी मला 100% मोबदला दिला. आज बघितलं ना का जेवढी नंदीची फिटनेस आहे ना सुरुवातीपासून बघताना जसं चर्चा झाली ना दादा फिटनेस ची एकदम टिकून ठेवले काय म्हणणं काय कसं काय टिकून म्हणजे जो आपण रेग्युलरपणा त्याच्यावरती खाण्याचा पाणी बिनी पाजण्याचा जो वेळेनुसार आहे त्याच्यात कोणतीच गोष्टीला त्याला कमतरता नाही. वॉर्मअपचा जो असेल तर तो रेग्युलर ठेवून म्हणून तर असतो फिटनेस मध्ये आणि त्यात ताकदीला. वॉर्मअप जास्तीत जास्त काय असतो? वॉर्मअप मध्ये मी जर समजा पलवला नाही तर मी त्याला छकडीला झोपून आणि चालायला नेतो. आणि नंदी असं आहे तर तुम्ही आवताला जर अर्धा गुंठ्याची तुम्हाला शेती दाखवली तरी पण तो ती शेती करून द्यायच्या तयारीत, म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं त्याला हे नाही. असं पोहायला पण जातो, पण आता पोहायला नाही नेत, आता शक्यतो चालवतात. गाडी पळाली मी तुम्हाला आता युट्यूबच्या तुमच्या मार्फतच बोलतो की आपण आज टॉपच्या गाडीला चांगल्यापैकी फेरा मारला, तो पण एमपीचा टॉप 1चा बैल आहे. हरण्या इथेशी चांगल्यापैकी पुशेगाव थारबीर सर्व जिंकून दिलेल्या त्या गाडीवरती संजय घरतनी गाडी टाकली, म्हणजे याचा अर्थ त्यालाही त्याच्या नंदीवरती कॉन्फिडन्स होता आणि चांगली मैत्रीपूर्वक झाली. कधी आमची कधी असा काही विषयच नाही. तो महाराष्ट्रात पहिल्यांदा पळालेला, एकदा पळालेला होता समजाच्या बाब्याच्या जोडीला वडकीच्या मैदानात, म्हणजे महाराष्ट्रात ही दुसरी वेळ त्याची. पण बायचानच जर आता तो तिकडचा पळ आणि आपला खेळ वेगळा आहे, जर आपल्या खेळात त्याच्यानं जर याची मॅच्युरिटी जर व्यवस्थित जमली नाही तर मग आपण काय करणार, दोष कोणाला देणार. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं हरण्यातील फेरे पळातो, तुझा 7 फेरे पळातो, पहिले आपण लागला तर 1 फेरा आपण हे करू, फेरा करू, चांगल्यापैकी गॅस लागली तर नाव देऊ, नाही तर मग मी माझा बैल भरतो ना घरी घेऊन जातो. या नियोजनात मी आलेलो होतो. मी काही कोणावरती नाव फिरवण्याच्या आणि मी काही कोणाच्या जल्लोषासाठी आलेलो नव्हतो. नक्कीच दादा पुढच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा असतील आणि गुलाबाचा मान मिळाला, नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देखील असतील. काय असणार पुढचं नियोजन आपलं दादा? नियोजन बघू आता जसा असेल तसा, नियोजनाला काय जिथं भरली गाडी तिथे निघली. अभिनंदन दादा. थँक्यू दादा, तुम्ही चांगली माहिती दिली आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा. आणि दादा पुढे सुद्धा आपला हरणे असंच पळत राहणार हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि जेवढे आपले मैदानात नंदी पळतात त्यांना सुद्धा या मैदानात शर्यत जेव्हा होते तेव्हा काही दुखापत होऊ नये ही महादेवांपाशी माझी एक इच्छा आहे ना. देव ती चांगलीच माझी पूर्ण करतो, कारण भरपूर आता इथे तिथे शर्यती होतात, आपलं नंदी इकडे तिकडे पालतात, बहुतेक असं जखमा होण्यापासून भरपूर वाचतात, कारण प्रत्यक्ष महादेवांचं त्यांच्यावरती आशीर्वाद लाभलेला आहे आणि तो आशीर्वाद प्रत्येक नंदीवर असाच राहावा हीच माझी इच्छा आहे. नाही आता तुम्ही बोलले ना की दुखापतीचा, फक्त याला प्रेक्षकांनी आणि जे गाडा मालक आहेत त्यांनी टेम्पो जर व्यवस्थित जर लावल्या ना तर कुठेही नाही. कारण आयोजकांनी जो ट्रॅक बनवलेला आहे तो आवरण्यासाठी पण व्यवस्थित आहे आणि सगळ्यासाठी. पण काय होतं आपण गाड्या जेव्हा आडव्या लावतो
त्यावेळेस मग कुठेतरी नंदी येऊन तो धडकणार गाडीला ना ते दुसऱ्याला. तर माझी फक्त तुमच्या मार्फत हीच आहे की तसा करू नका आणि कोणाला दुखापतीत आणू नका. चला भाऊ, धन्यवाद, चांगली माहिती दिली. थँक्यू. उचल ना तिकडे.